नमस्कार. वैदिक सणांचे योग रहस्य भाग 3. हरितालिका. स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा सण होय. या दिवशी सुवासिनी आणि कुमारिका परड्यांवर गव्हाची रोपे वाढवून गौरीची पूजा अर्चा करून आपापल्या महादेवाला प्रसन्न करीत असतात. हरिता म्हणजे पळवली गेलेली आणि अली म्हणजे सखी. कोणी कोणाला पळविले आणि का म्हणून? कथा अशी आहे की हिमालयाची कन्या पार्वती, तिचे महादेवावर प्रथमपासूनच प्रेम होते. परंतु नारद खट्याळ त्यांनी हिमालयाच्या मनात भरविले की महादेव भणंग भिकारी, त्याला पार्वतीला देण्यापेक्षा चांगला वैभव संपन्न असलेल्या भगवान श्री विष्णूला द्यावी. आपल्या मुलीला चांगले संपन्न स्थळ मिळावे अशी कोणा बापाची इच्छा नसते. हिमालयाने नारदाचा सल्ला ऐकला आणि श्री विष्णूला पार्वतीस देण्याचे ठरविले. पार्वतीला हे पसंत नव्हते. ती पळून गेली आणि हिमालयाच्या गौरी शिखरावर बसून तिने महादेवाला प्रसन्न करण्याकरता घोर तप आचरले. तिने अन्न वर्ज्य करून व केवळ झाडाची पाने खाऊन आपला उदरनिर्वाह करण्याचे सुरू केले. शेवटी त्या गौरी शिखरावरील एकही झाडाला पाने राहिली नाहीत. म्हणून पार्वतीला तेव्हापासून अपर्णा हे नाव प्राप्त झाले. तिची घोर तपस्या पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. निष्ठा प्रखर असेल तर इच्छित फल प्राप्ती होतेच. योग्य पती मिळावा म्हणून कुमारिका या दिवशी महादेवाचे पूजन करतात. तर आपल्या महादेवावर आपले प्रेम अधिक गाढ व्हावे म्हणून सौभाग्यवती स्त्रियाही महादेवाचे पूजन या दिवशी करीत असतात. कथेतील योग साधना अर्थ असा: आपतत्वाचे स्वामी शिवशंकर, पार्वती आपतत्वाची साधक होती म्हणूनच तिचे स्वाभाविक प्रेम महादेवावर होते. ज्या साधकाचा पिंड आपतत्वातील साधनेला अनुरूप असा आहे त्याने त्याच तत्वाची साधना करून आपले लग्न आपतत्वाशी म्हणजे महादेवाशी लावले पाहिजे. परंतु इतरांना उच्च वाटणाऱ्या साधनांकडे म्हणजे आकाश तत्वाच्या साधनेकडे धाव घेतल्यास त्याला कोणत्याच तत्वाची साधना न जमून त्याची अवस्था इदंच नास्ती परम न लभ्यते अशी होईल. म्हणून साधकाने आपल्याला सहज साध्य असेल त्याच तत्वाचे साधन केले पाहिजे. भगवान श्री विष्णू वास्तविक आकाश तत्वाचे म्हणजे आपतत्वापेक्षा उच्च तत्वाचे स्वामी. पार्वतीला महादेवाचे प्रेम होते म्हणून महादेवाला प्रसन्न करून सुखी झाली. भगवंत गीतेत म्हणतात, श्रेयान स्वधर्मे विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. श्लोक क्रमांक 35, अध्याय क्रमांक 3. ज्या वेळेस गीता लिहिली गेली त्या काळात सर्व जगतात हिंदू, मुसलमान अथवा ख्रिश्चन आदी धर्म संप्रदाय अस्तित्वातच नव्हते. मग धर्म या शब्दाचा अर्थ अन्य म्हणजे व्यक्तिगत पिंड धर्मच मानला पाहिजे. धर्म याचा खरा अर्थ म्हणजे व्यक्तीचा पिंड धर्म होय. आपला पिंड धर्म जरी निम्न श्रेणीतील तत्वाचा असला तरी चालेल. साधकाने आपापल्या पिंड धर्मानुसारच आपली प्रगती करावी. परधर्म म्हणजे परपिंडाचा धर्म कितीही उच्च वाटला तरी तो परधर्म त्या साधकाच्या कामाचा नाही. त्यामुळे साधकाला काहीच प्राप्त होणार नाही. स्वतःच्या पिंड धर्माला खाद्य न मिळाल्याने त्याची उपासमार होईल आणि परधर्माची साधना केल्यामुळे व ती परकी असल्यामुळे साधकाच्या पिंडात मुळीच रुजणार नाही. एकूण काय तर साधकाची त्यामुळे प्रगती न होता अधोगती होईल. तो कोणत्याच तत्वाचा राहणार नाही. स्वधर्म तत्व साधनेतील रहस्य समजाविण्याकरता ही कथा रचून स्त्रियांना हरितालिका पूजा करायला सांगितले आहे.
एवढा सखोल अर्थ या हरितालिका सणात भरला आहे. उत्तरेत या सणाला भुजलिया असे म्हणतात. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची स्थापना होते. गणेश ही बुद्धी देवता. गणेशाला बुद्धी देवता मानून सुद्धा त्याला एका पशुचे म्हणजे हत्तीचे मुख का दाखविले आहे? गणेशाचे शरीर ओंकार स्वरूप आहे. ओंकाराची सोंड म्हणजे गणेशाची सोंड असून ओंकाराचा आकार म्हणजे त्याचे मुख होय. गणेशाचे उदरही विशाल ओंकारच आहे. अशा तऱ्हेने गणेशाच्या द्वारे ओंकार साकारला आहे. म्हणून स्तोत्रात म्हटले आहे, ओंकार बिंदू संयुक्तम नित्यधायंती योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. सर्व मांगल्याचे प्रधान केंद्र चतुर्थीला त्या बुद्धिदेवतीचे प्राणप्रतिष्ठा होते. 10 दिवस पूजन होते. वैदिक परिपाठ असाच आहे. प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करायची आणि पूजा अर्चा झाली की नियत कालानंतर आपण प्रतिष्ठित केलेल्या प्रतिमेचे विसर्जन करायचे. यातून जीवनाचा एक महान साक्षात्कार आम्हाला होत असतो. आमची सुद्धा मातृ उदरात अशीच प्राणप्रतिष्ठा होत असते आणि नियत काळ संपल्यावर व नियत कर्म केल्यावर आम्हाला आमच्या देहाचे विसर्जन करावे लागते. त्या विसर्जनाला आम्ही मरण म्हणतो, परंतु ते मरण नसून पुढील जन्माची सुरुवात असते. 10 दिवस मृण्मय गणेश प्रतिमेला प्राणपणाने पूजल्यामुळे प्रतिमेबद्दलही एका प्रकारची माया उत्पन्न होते आणि गणेश मूर्तीचे विसर्जन करताना जणू काय घरचे एक अत्यंत जवळचे कोणी दूर दूर वर्षभराकरिता तरी जात आहे अशी धारणा होऊन मनाला अतिवेदना होत असतात. त्या मृण्मय मूर्तीलाही पुढल्या वर्षी आम्ही बोलावतो, परंतु यातून एकच धडा घ्यायचा असतो. कालिदास रघुवंशात म्हणतात, मरणं प्रकृतीही शरीराणाः विकृतीही जीवतमुच्यते बुद्धैः. मरणे हीच प्रकृती असून जिवंत राहणे ही विकृती होय. सणोत्सव केवळ मौजे खातर नसतात, तर त्यातून जीवन मरणाचे संस्कार घ्यायचे असतात आणि मायारहित होऊन अमृततत्व प्राप्त करायचे असते. गणेशाच्या प्रतिष्ठापनेतून आणि विसर्जनातून आम्ही आमच्या जीवनाचे सार गर्भ समजत असतो आणि तदनुसार वागण्याचा प्रयत्न करीत असतो. चतुर्दशीलाच अनंत चतुर्दशी येते. अनंत म्हणजे आकाश तत्वा पलीकडील अनंत अस्तित्व. मग त्या अनंताचा वर्ण तत्वदर्शनाप्रमाणे काळा असायला हवा. गणेशाची यथायोग्य उपासना केल्याने ते अनंत तत्व प्राप्त होत असते. हे दाखवण्याकरताच अनंताचा वर्ण येथे ज्ञानरूप सूर्याचा रक्तवर्ण घेतला असावा. कोणत्याही देवतेची मनोभावे उपासना केल्यास ती पूर्णत्वाकडे नेते हा सिद्धांत अनंत चतुर्दशीच्या सणातून दर्शविला आहे. भगवंत गीतेत सांगतात, यो यो याम याम तनु भक्तः श्रद्धयार्चितमुच्यति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदध्यामहम. संध्येत सांगितलेले आहे, सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. अशी सर्वव्यापक निष्ठा ठेवल्यास साधक अनंतात विलीन होतो.